मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिता खूप रडत असते आणि आपल्या मनातील व्यथा पल्लवीला सांगत असते। तेव्हा ती पल्लवीला सांगते, आपण लहानपणी नवरा चांगला मिळावा यासाठी मनापासून व्रत वगैरे करतो, परंतु बाबांनी लग्न ठरवलं तेव्हा मी लगेच होकार दिला। बाबांच्या प्रश्नावर काही उत्तर पण दिलं नाही, परंतु माझ्या पदरी आता काय पडलं हे तूच पहा। छळ, अपमान आणि नुसता मानसिक त्रास। आता माझा नवरा मला खूप मारहाण करतो, कोणाच्या हाती कसला पुरावा मिळू नये यासाठी मानसिक छळ पण खूप करतो, असं म्हणून नंदिता खूपच रडत असते। तेव्हा पल्लवी नंदिताला सांगते की तू अगोदरच मला तुझे प्रॉब्लेम का नाही सांगितले, मी पुन्हा गौरव भाऊजींना पोलिसांचा धाक दाखवला असता, मग बरोबर सरळ झाले असते। तेव्हा नंदिता सांगते, अगं कधी आणि कुठे तुला सांगू, कारण यांची नजर माझ्यावर CCTV सारखी असते, शेजारच्या पाजारच्या लोकांनाही त्यांनी सांगून ठेवलं आहे। तर तू आईशी बोलली का, असं पल्लवी प्रश्न करते। आईला मी सर्व प्रॉब्लेम सांगितला, मी बाबाबरोबर बोलायला पण सांगितलं, परंतु बाबा मलाच दोष देतात आणि आईला सांगितलं त्यांनी की तिच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तिला संसार धड करता आला नाही। तेव्हा पल्लवी बोलते, बाबांकडून मी तरी काय अपेक्षा करणार। पल्लवी नंदिताला समजावत असते, तू माझं ऐक आणि गौरव भाऊजींपासून वेगळी हो, रीतसर घटस्फोट घे। हे ऐकून नंदिताला खूप मोठा धक्का बसतो, तिला चिंता असते ती लोकांची। तेव्हा लोक काय बोलतील असा नंदिता प्रश्न करते। तेव्हा पल्लवी सांगते, जेव्हा तुझ्यावर अन्याय होत होता तेव्हा हे लोक कुठे गेले होते, तू अजिबात लोकांचा विचार करू नकोस, स्वतः एक स्वावलंबी महिला बन आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जग, मी तुला नेहमी मदत करेल। नंदिता सांगू लागते की संसाराच्या बाबतीत पल्लवी मी खूप कमनशिबी ठरले, परंतु तू स्वतःचा मार्ग निवड आणि शांतनु सरांना हो बोल, तुझा सोन्यासारखा संसार सुरू होईल। तेव्हा पल्लवी विचार करत राहते। दुसरीकडे शांतनु पल्लवीच्याच विचारात असतो। तेव्हा तो मनाशीच बोलतो की पल्लवीला व्हिडिओ कॉल केला परंतु तिने उचलला नाही आणि रिटर्न कॉल केला पण नाही, काही अडचण तर तिला नसेल ना या विचारात तो असतो। तर इकडे पल्लवी नंदिताला झोपवते आणि नंदिताच्या बोलण्याचा विचार करत राहते की संसाराची दोन चाकं खूप महत्त्वाची असतात, तू शांतनु सरांचा जरा विचार कर। पल्लवीला नंदिताचं बोलणं आठवतं की गौरव माझा खूप मानसिक छळ करतो, पल्लवीला खूप वाईट वाटत असतं, तिला खूप टेन्शन आलेलं असतं। तर दुसरीकडे शांतनु पल्लवीला तू जागी आहेस का असा मेसेज करतो, तर इकडे पल्लवी तो मेसेज वाचते परंतु काही रिप्लाय देत नाही। तर दुसरीकडे शांतनुची धडधड जोरात वाढू लागते की वाचून तिने रिप्लाय दिला नाही, काही टेन्शन तर नाही ना। तो पल्लवीला पुन्हा मेसेज करतो। इकडे पल्लवी पुन्हा तो मेसेज वाचते आणि शांतनुबरोबर बोलण्यासाठी दुसरीकडे जाते। तेव्हा ती त्याला लगेच कॉल करते, शांतनु लगेच कॉल उचलतो आणि घाईघाईतच तिला विचारत असतो, अगं तू कुठे गेली होती, काय करत होतीस, तू मला रिटर्न कॉल पण केला नाही। पल्लवी रडक्या आवाजाने सांगते की मी ताईबरोबर बोलत होते। तेव्हा शांतनुला वाटतं की पल्लवी नक्कीच कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे। तेव्हा तो सर्व व्यवस्थित आहे ना, सर्व ठीक आहे ना अशी विचारपूस करू लागतो। त्यावेळी पल्लवी विषय बदलून शांतनुबरोबर बोलत असते। शांतनु सांगतो, तू अजिबात विषय बदलू नकोस, मला माहीत आहे नक्की तुला काहीतरी झालं आहे, तू कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहेस। तेव्हा पल्लवी नंदिताबद्दल सर्व सांगू लागते की नंदिता ताईने गौरव भाऊजींबरोबर लग्न केलं, परंतु तिच्या आयुष्याची धूळधाण झाली कारण गौरव भाऊजी तिचा खूप मानसिक छळ करतायत आणि माझ्या नंदिता ताईला धीर द्यायला सतत कुणीतरी तिच्याजवळ हवं। तेव्हा शांतनु बोलतो, म्हणजे गौरव भाऊजींमध्ये काहीच फरक पडला नाही वाटतं। तेव्हा शांतनु पल्लवीला रिलॅक्स व्हायला सांगतो आणि बोलतो की आपण दोघे नक्की या विषयावर काहीतरी मार्ग काढू, आपण दोघे मिळून नंदिता ताईला सपोर्ट करू, असं तो पल्लवीला शब्द देतो। तेव्हा पल्लवी थँक्यू बोलते। शांतनु सांगतो, कशासाठी तू थँक्यू बोललीस। तेव्हा पल्लवी सांगू लागते की लहानपणापासून मला नंदिता ताईने खूप सपोर्ट केला आहे आणि आज ताई काय म्हणत होती तुम्हाला माहिती आहे का, मी खूप भाग्यवान आहे, मला तुमच्याबद्दल ती सांगत होती की शांतनु सरांना तू हो बोल, प्रत्येकीला असा नवरा मिळत नाही। तेव्हा नवरा हा शब्द ऐकून शांतनु अगदी लाजू लागतो।
तेव्हा तो पल्लवीला थँक्स बोलतो। तेव्हा पल्लवी विचारते, आता तुम्ही मला थँक्स का बोललात? तेव्हा शांतनू लाजूनच सांगतो, तू मला बॉयफ्रेंड किंवा माझा लाईफ पार्टनर न म्हणता तू मला एक चांगला नवरा म्हणाली म्हणून। तेव्हा पल्लवी सांगते, आता आपण दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली म्हटल्यावर लग्नाचा विषय माझ्या डोक्यात असणारच ना? तेव्हा शांतनू हो बोलतो। नंतर ते दोघे एकमेकांबरोबर अगदी रोमॅन्टिक होतात आणि गप्पा मारू लागतात। दुसऱ्या दिवशी प्रभाकर सर नाश्ता करत असतात। तेवढ्यातच शांतनू तेथे खुश होत आणि गाणं गुणगुणत येतो। प्रभाकर सरांना पाहून तो थांबतो आणि गुड मॉर्निंग बाबा असं बोलतो। तेव्हा प्रभाकर सर सांगतात की गुड मॉर्निंग नाही बेटा, सुप्रभात असं बोलायचं। तेव्हा शांतनू हो बोलतो। प्रभाकर सरांना समजतं की हा बाहेर जॉगिंगला चालला आहे। तेव्हा प्रभाकर सर त्याला विचारतात, आज अचानक खूप दिवसातून जॉगिंगला का चाललास आणि आज जरा मूड फ्रेश पण दिसतोय? तेव्हा शांतनू सांगतो, मूड फ्रेश कसला, नॉर्मल आणि बोरिंग दिवस आहे असं बोलून तो फिटनेसचं महत्त्व प्रभाकर सरांना सांगत असतो। तेव्हा प्रभाकर सर त्याला कोड्यातच विचारत असतात, परंतु शांतनू सगळी उडवाउडवीची उत्तरे देत असतो। हे पाहून प्रभाकर सर बोलतात की मला तुझा हा कॉन्फिडन्स खूपच आवडला आणि तुझं हे फिट राहणं हे खूप आवडलं। शांतनू सांगतो, मला फक्त तुमचा आदर्श घ्यायचा आहे आणि तुमच्या वयामध्ये तुमच्यासारखंच फिट राहायचं आहे। त्यानंतर प्रभाकर सर सांगतात की तुला रात्री यायला उशीर झाला का? तेव्हा शांतनू हो ना असं पटकन बोलून जातो आणि खूप गोंधळतो। तेव्हा तुम्हाला कोणी सांगितलं असं शांतनू विचारतो। तेव्हा प्रभाकर सर सांगतात की मला गीतानेच सर्व सांगितलं। त्यानंतर प्रभाकर सर शांतनूला सांगू लागतात, काल रात्री आम्ही डिनरला गेलो होतो तेव्हा आम्हाला निहारिका रेस्टॉरंटमध्ये भेटली। हे ऐकून शांतनूला धक्का बसतो। तेव्हा शांतनूला गीताचं बोलणं आठवतं। शांतनू विचारतो, निहारिका काय म्हणाली? तेव्हा प्रभाकर सर शांतनूला सांगतात, मी पण तुझ्याबरोबर जॉगिंगला येतो। तेव्हा शांतनू खूप गोंधळतो आणि सांगतो, मला सारसबागेत जायचं आहे। तेव्हा प्रभाकर सर बोलतात, मलाही तिकडेच जायचं आहे। हा तो प्रभाकर सरांना सांगतो, नको मग मी दुसरीकडे जातो। तेव्हा प्रभाकर सरांना समजतं की शांतनूला दुसरीकडे जायचं आहे। तेव्हा ते बोलतात, तू तुझा जा, मी माझा जाईल। तेव्हा शांतनूच्या जीवात जीव येतो। इकडे गीता छान गाढ झोपलेली असते। त्यातच ती झोपेतून उठते तर समोर सुपर्णा असते। सुपर्णाला पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा ती आश्चर्यानेच विचारते, तू इथे काय करतेस मोठी आई? तेव्हा सुपर्णा सांगते की मला तुझ्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। म्हणून ती गीताला विचारत असते, साखरपुड्याच्या दिवशी शांतनूचं पल्लवीवर प्रेम आहे हे त्याने सर्वांसमोर स्वीकारलं होतं आणि सांगितलं होतं। तेव्हा तू सोडून सर्वांना धक्का बसला होता, म्हणजे तुला शांतनूच्या अगोदरच्या सर्व गोष्टी माहीत असणार, तू त्याला सपोर्ट करत असणार। गीताला खूप घाबरल्यासारखं होतं। गीता पटकन हो बोलून जाते। तेव्हा सुपर्णा पुन्हा तिला विचारते, काल रात्री मग शांतनू त्याच्या खोलीतच होता का? तेव्हा गीता हो बोलते। तर सुपर्णा ठीक आहे असं सांगते आणि जर हे खोटं ठरलं तर गाठ माझ्याशी आहे असं बोलून रागातच तिथून जाते। तर गीताला खूप टेन्शन येतं। तर इकडे नंदिता पल्लवीला चहा देते आणि तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं असं सांगते। पल्लवी पटकन बोलून जाते, तुला कसलीही आणि कुठेही काही मदत लागली ना आम्हाला सांग। तेव्हा नंदिता विचार करत, आम्हाला म्हणजे कुणाला असा प्रश्न पल्लवीला करते। तर पल्लवी पूर्णपणे गोंधळून जाते। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पल्लवी आणि शांतनू फिरायला चाललेले असतात। शांतनू दुसरीकडे जातो तर प्रभाकर सर तेवढ्यात तेथे येतात आणि पल्लवीकडे बॉटल देतात। पल्लवी बोलते की ही बॉटल पण ठेवू का? प्रभाकर सर काहीच बोलत नाही। नंतर ती मागे वळून पाहते तर प्रभाकर सर तेथे असतात। तेव्हा तिला धक्काच बसतो, ती पूर्णपणे गोंधळून जाते। तर शांतनूचं लक्ष पल्लवीकडे जातं। तेव्हा तो पल्लवी अशी हाक मारत असतो आणि प्रभाकर सरांना पाहून पापा असं बोलतो। पल्लवी डोक्यालाच हात लावून बसते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।